यंदा नवोदयमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आजच जॉईन करा. स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटरचं ॲप गुगल प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि बॅच उडान बॅच 2025 परचेस करा फक्त 499 रुपयामध्ये. थँक्यू. चला, नमस्कार विद्यार्थ्यांनो, कशा आहात? व्हेरी गुड मॉर्निंग. काय? अरे वा, छान कमेंट आली आहे. कमेंट काय आहे? उठा उठा, दिवाळी आली, अभ्यास करायची वेळ झाली. हो हो, बरोबर आहे, अभ्यास करायची वेळ झाली. कशी? तर नवोदयची एक्झाम आहे 2025, 18 जानेवारी. आता फक्त किती दिवस राहिलेले आहेत तुमच्याकडे? तर 2 महिने राहिलेले आहेत आणि 2 महिन्यामध्ये आपल्याला फुल प्रिपरेशन करायचे आहे. आणि ती प्रिपरेशन कशी करायची आहे आपल्याला? तर विदाऊट टेन्शन करायची आहे आणि यंदा नवोदयमध्ये यशस्वी व्हायचं आहे. ओके, तर घाबरू नका आणि काही टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासोबत आहे. तुमची एक्झाम होईपर्यंत, तुमचा रिझल्ट लागेपर्यंत, तुम्ही नवोदयमध्ये जाईपर्यंतसुद्धा मी तुमच्यासोबत आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे? ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. कुठून? तर गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे आणि स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर असं ॲप आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे. आणि जर ते जमत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ॲप्लिकेशनची. त्या लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही ॲप्लिकेशनवर जाऊन पोहोचाल आणि तिथे तुम्हाला फक्त ते इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपली नवोदयची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला परचेस करायची आहे. बॅच खूप कमी याच्यात आहे, 499 मध्येच ही बॅच आहे. ती बॅच तुम्ही परचेस करा आणि पूर्ण नवोदयचा कोर्स शिकून घ्या. ठीक आहे. तर नवोदयच्या कोर्समध्ये आपण काय घेणार आहे? अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटी आणि तुमचे जे लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेजचे आपण प्रिपरेशन करून घेणार आहे. डाऊट सेशन घेणार आहे, PYQs घेणार आहे आणि आणखीनही भरपूर PDF नोट्स, त्याच्यानंतर तुम्हाला आणखीनही गायडन्स, पॉझिटिव्ह एनर्जी, त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रत्येक वेळेस तुम्ही कशी स्ट्रॅटेजी वापरायची, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी फक्त तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे. ओके, चला, तुमचे 2 मिनटं घेतल्याबद्दल सॉरी. आणि आता मी डिस्टर्ब करणार नाही, लगेच आपल्या नेक्स्ट टॉपिककडे आपण वळूया. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला डिव्हिजन ऑफ अ फ्रॅक्शन. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे? ॲडिशन ऑफ अ फ्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन, त्याच्यानंतर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अ मिक्स नंबर. ह्या सगळे लेक्चर आपण घेऊन चुकलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण आपलं जे लास्ट लेक्चर आहे ते आहे डिव्हिजन ऑफ अ फ्रॅक्शन. तर डिव्हिजन ऑफ अ फ्रॅक्शन जे आहे ते डिव्हिजन ऑफ अ फ्रॅक्शनमध्ये काय करायचं आहे? व्हेरी सिम्पल. जसं आपण कशामध्ये केलेलं आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये केलेलं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये काय केलं? वरचं मल्टिप्लिकेशन वर आणि खालचं मल्टिप्लिकेशन खाली. ठीक आहे. इथे तुम्हाला डिव्हिजनमध्ये काय करायचं आहे? तर डिव्हिजनमध्ये सुद्धा तुम्हाला कॉमन डिनॉमिनेटर वगैरे कॉमन नाही करायचं आहे. इथे फक्त वेगळी ट्रिक आहे. वेगळं म्हणजे काय आहे की डिव्हिजन, 2 फ्रॅक्शनच्या मध्ये जेव्हा डिव्हिजनची साईन येते ना, तेव्हा त्या साईनला काढून टाकायचं आहे. म्हणजेच तिथे मल्टिप्लिकेशनची साईन घालायची आणि तिथे रेसिप्रोकल करायचा. मग मल्टिप्लिकेशनचे आपले रूल वापरायचे. कसं बघा, एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. हां, आता बघा, हे 2 फ्रॅक्शन आहेत आणि या 2 फ्रॅक्शनची डिव्हिजन तुम्हाला करायची आहे. कशी करायची आहे बघा. आता इथे बघा, तुमचं 4/2 हा एक फ्रॅक्शन आहे. हां, याच्यामध्ये डिव्हिजन आहे, तर याला काय करा? मल्टिप्लिकेशनची साईन करा आणि इथे हा जो डिव्हिजनच्या साईन नंतर, ही डिव्हिजनची साईन असते ना, एक लक्षात ठेवा, ही डिव्हिजनची साईन आहे तुमची. या डिव्हिजनच्या साईन नंतरचा जो नंबर आहे ना, त्याचाच रेसिप्रोकल करायचा. त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय करायचा? न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर करायचं, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर करायचं. ठीक आहे. कसं करणार बघा. आता इथे 6 आहे आणि इथे 3 आहे. ठीक आहे. मग इथे करा तुम्ही 4 मल्टिप्लाइड बाय, आता आलं की नाही? मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शनमध्ये आलं की नाही? मग करा 4 मल्टिप्लाइड बाय 6 करा आणि 2 मल्टिप्लाइड बाय 3 करा. ॲन्सर काय येते? 4 6 जा 24 आणि 3 2 जा 6. आलं? ओके. याला डिवाईड जर केलं तुम्ही, 6ने डिवाईड केलं 24ला, तर काय येते तुमचं ॲन्सर? 4. हो की नाही? 4 येते की नाही? व्हेरी सिम्पल. झालं तुमचा ॲन्सर. आता परत एखादं एक्झाम्पल बघूया आपण. समजा एक एक्झाम्पल आहे आपलं मिक्स नंबरचं घेऊ आपण. 3/2 डिवाइड 7
बाय 1/7/3 असं घेऊया. ठीक आहे. आता पहिले काय करायचं, मिक्स नंबरचं कन्वर्शन फ्रॅक्शनमध्ये करा. एका साईडला करून घ्या वाटलं असतं, जर जमत नसेल तर. 4 × 2 + 3 / 2. 4 2 जा 8, 8 + 3/2 किती येतात, 11/2. लिहा इथं 11/2 डिवायडेड बाय, आता 1 इंटिजर 7/3 हे फ्रॅक्शन आहे, याचं कन्वर्शन करा. 1 × 3 + 7 / 3. आन्सर किती येते, 3 1 जा 3 + 7 10, 10/3 डिवायडेड बाय 10/3. ओके. परत दोघांच्या मध्ये, दोन फ्रॅक्शनच्या मध्ये डिव्हिजन आलं की ही जी डिव्हिजनची साईन असते ना बेटा, ही जी डिव्हिजनची साईन असते ना, या डिव्हिजनच्या साईन नंतरचा जो फ्रॅक्शन असतो त्याला काय करायचं, रिव्हर्स करायचं त्याला, म्हणजे त्याचा हे करायचा, रेसिप्रोकल करायचा. त्याला काय करायचं आहे, रेसिप्रोकल. पहिलंवालं फ्रॅक्शन जे आहे ना, या डिव्हिजनच्या साईनच्या अगोदरचं फ्रॅक्शन, म्हणजे डिव्हिजनच्या साईनच्या उजवीकडील जे फ्रॅक्शन आहे ते जसंच्या तसंच लिहा आणि मल्टिप्लाय करा आणि 3/10 लिहा. याचा रेसिप्रोकल करा, म्हणजे न्यूमरेटरला वर न्या आणि डिनॉमिनेटरला खाली आणा. न्यूमरेटरला वर न्यायचं, डिनॉमिनेटरला खाली आणायचं. आणला खाली. मग आता 11 × 3 करा आणि 2 × 10 करा. 11 × 3 33 आणि 2 × 10 येते 20. आन्सर आला आपलं. समजलं डिव्हिजन कसं करायचं तर? व्हेरी सिम्पल आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये काही कठीण नाही आहे. साईनमध्ये ह्याची जर मायनस साईन असेल तर तुम्ही मायनसची द्या. कुठेही एक मायनसची साईन असली डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये तर तुमचा ॲन्सर मायनसमध्येच येणार आहे. समजलं? आणि दोन्हीही मायनस साईन असल्या तर तुमचा ॲन्सर प्लसमध्ये येईल. तर आणखी डिटेलमध्ये एक्झाम्पल आपण ॲप्लिकेशनमध्ये घेऊया. ओके. चला तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय. आणि आपल्या मित्रांनासुद्धा हे शेअर करायचे आहेत लेक्चर, आणि ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ॲपमधील जो कोर्स आहे तोही परचेस करायचा आहे. ओके. तर चला विद्यार्थ्यांनो खूप अभ्यास करा आणि यावर्षी नवोदयमध्ये यशस्वी व्हायचं म्हणजे व्हायचंच. ठीक आहे. पुढच्या वर्षी आपल्याला नवोदयमधून दिवाळीला यायचं आहे ना घरी, बिलकुल यायचं आहे. करा. बाय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू.